टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। देगलूर टाइम्स लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। श्री क्षेत्र देगलूर येथील सद्गुरू श्री गुंडा महाराज संस्थानातून श्री क्षेत्र मैलारकडे जाणाऱ्या पारंपरिक पालखी दिंडी सोहळ्याला आज भक्तिभावाच्या वातावरणात सुरुवात झाली। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात निघाला। या पालखी सोहळ्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून त्याचा उल्लेख श्री गुंडा महात्म्य ग्रंथामध्ये आढळतो। परंपरेनुसार सद्गुरू श्री गुंडा महाराजांना श्री महाळसा कांताने मैलार येथे येण्याचे आमंत्रण दिले होते। महाराज मैलार येथे पोहोचल्यानंतर श्री मल्लारी यांनी त्यांचा यथायोग्य सन्मान केला होता। त्या पवित्र भेटीच्या स्मरणार्थ ही पालखी दिंडी दरवर्षी श्री क्षेत्र मैलार येथे नेली जाते। या दिंडी सोहळ्यात टाळ मृदंगाच्या गजरात, अभंग आणि भजनांच्या स्वरात वातावरण भक्तिमय झाले होते। गुंडा महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या श्रद्धेने या दिंडीत सहभागी झाले आहेत। भाविकांसाठी मार्गात विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, महाप्रसाद आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत। तसेच स्थानिक ग्रामस्थांकडूनही दिंडीचे उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे। देव आणि भक्त यांच्या भेटीचा हा अपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात। श्रद्धा, सेवा आणि परंपरेचा संगम असलेली ही दिंडी धार्मिक एकात्मतेचे सुंदर उदाहरण मानली जाते। श्री क्षेत्र देगलूर ते श्री क्षेत्र मैलार हा पालखी सोहळा पुढील काही दिवसांत विविध ठिकाणी मुक्काम करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणार आहे। तुमचा रिपोर्टर गजानन टेकाळे, देगलूर टाइम्स लाईव्ह।